आहे ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी-कधी ना आपल्याला चर्चमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा प्रार्थना चालू असते, काही असतं, तेव्हा आपल्याला गाणं म्हणूशी वाटत नाही. काही करूशी वाटत नाही. असं वाटतं, अरे उगाच आलो बाबा मी आज चर्चला. माझी इच्छाच नव्हती यायची. त्यावेळेस आहे ना, तुम्ही एकच काम करा. फक्त तुम्ही शांत बसा. अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं काहीच बोलू नका, काहीच करू. कालांतराने ना तुम्ही एकरूप होताल आणि तुम्हाला तुमचंच कळणार नाही. देवाला माहिती आहे, की मनुष्य प्राणी हा चुकणारा आहे. त्याच्या हातूनच पापं होतात. मग तुम्ही देवाजवळ जा, प्रायश्चित्त मागा. प्रायश्चित करा, की देवा माझ्याकडून ही चूक झालेली, ही फार मोठी चूक आहे. आता ह्या चुकाचं मला तू शिक्षा तर देशीलच हे मला माहिती आहे, कारण का ही भयंकर अशी चूक आहे. परंतु मी आत्ता तुझ्या चरणापाशी येतो आणि लीन होतो आणि म्हणतो, की देवा मला तू क्षमा कर. शक्य असल्यास क्षमा कर. परंतु एक गोष्ट आपण नंतर बोलायची, की ही चूक माझ्या हातातून परत घडू देऊ नको. असं म्हटलं आणि प्रार्थना करायची आणि बाजूला व्हायचं आणि परत आपण ती चूक आपल्या आयुष्यात करायची नाही. म्हणजे देव आपल्याला कालांतराने चांगल्या वाटेवर नेतो आणि आपण जर चुकत असू चूक आपल्या हातून घडत असली तरी त्यातून आपल्याला वाचवतो. हे एवढं मात्र खरं आहे. बघा, तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जमतंय का? तुमच्या हातून पण अनेक चुका झाल्या असतील तर देवाजवळ जा, प्रायश्चित्त करा, क्षमा मागा आणि एकच म्हणा, की देवा परत ही चूक माझ्या आयुष्यात घडू देऊ नको. बस एवढंच बोलायचं.